नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. हिरवे फटाके वगळता इतर फटाके उडवण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत. यावरून फटाके गोदामावर कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार 5 टन फटाके जप्त करण्यात आले आहेत. इतर फटाके विक्री केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. जगद्गुरू संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराजांच्या पादुकांचे काल बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी विठ्ठलदेव गल्ली शहापूर बेळगाव येथील श्री नामदेव विठ्ठल मंदिरात आगमन झाले. काल सायंकाळी श्री क्षेत्र देहू येथून श्री तुकाराम महाराजांच्या पादुका तसेच तुकाराम महाराजांचे वंशज श्री देहुरकर महाराज आणि त्यांच्या इतर भक्तवृंदांचे नामदेव दैवकी संस्थेकडून मंदिरात रात्री 8 ते 10 वाजेपर्यंत देहुरकर महाराजांकडून कीर्तन सेवा तसेच श्री विठ्ठलाची शेजारती करण्यात आली. कीर्तनामध्ये भक्तगण तल्लीन झाले होते. नंतर उपस्थित भक्तगणांनी प्रसादाचा लाभ घेतला. बेळगाव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शहर व ग्रामीण भागात पेयजल, नरेगा अंतर्गत रोजगार आणि जनावरांना योग्य पद्धतीने चारा उपलब्ध करण्याचा आदेश ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाचे महासचिव अंजुम परवेज यांनी दिला. आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात बोलवण्यात आलेल्या जिल्हास्तरीय प्रगती आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी नितेश पाटील, महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंटी, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर आदी उपस्थित होते. डायनासोरचे प्रतिचित्र बेळगावच्या किल्ला तलावामधील गार्डनमध्ये ठेवले आहे. हे बेळगाव स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत इथे ठेवण्यात आले असून ते अनेक लहान मुलांचं प्रमुख आकर्षण आहे. पण स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत त्याची देखभाल करणारी महानगरपालिका, त्याच्या अवतीभोवती स्वच्छता पाहणारी कंपनी, देखभाल करणारा ठेकेदार या सर्वांचं डायनासोरकडे दुर्लक्ष झाल्याचं आपल्याला दिसत असून लहान मुलांचं आकर्षण ठरलेला हा डायनासोर सध्या उन्मळून पडला आहे. आता हा डायनासोर असाच पडून राहणार की परत उभा राहून बच्चे कंपनींची मने जिंकणार की महानगरपालिका याकडे दुर्लक्षच करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. खानापूर तालुक्यातील नम्रता बिर्जे यांच्या छोट्या बाळाला कर्करोग झाल्याचे निदान झाले असून बाळावर सध्या केली हॉस्पिटल बेळगाव येथे उपचार सुरू आहेत. फेसबुक फ्रेंड सर्कलच्या टीमला बाळाबद्दल कळताच त्यांनी डॉक्टरांच्याकडून अधिक माहिती घेतली. बाळाला बोन मॅरो ट्रान्सप्लांटची आवश्यकता असल्याचे निदान झाले असून त्याच्यावर मुंबई, पुणे व बेंगलोर सारख्या ठिकाणी उपचार होऊ शकतात. यासाठी मोठा खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे समाजातील दानशूर व्यक्ती व संस्थांनी या बाळाच्या उपचाराकरिता सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन फेसबुक फ्रेंड सर्कलच्या वतीने करण्यात आले असून पुढील मोबाईल क्रमांक 7756919530 वर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पोलीस दलाची वाहने ही आपत्कालीन सेवेत येत असल्यामुळे त्यांना सेवेसाठी नेहमीच तत्पर राहावे लागत असते. यासाठी पोलीस दलाच्या वतीने सर्व वाहनांची वार्षिक तपासणी दरवर्षी आयोजित करण्यात येत असते. आज गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर रोजी बेळगावचे पोलीस आयुक्त SN सिद्धरामप्पा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या वाहनांची वार्षिक तपासणी करण्यात आली. यावेळी त्यांनी पोलीस वाहनांच्या सुस्थितीची तपासणी केली. तसेच सर्व वाहने सुस्थितीत ठेवण्याचे निर्देश त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना दिले. यावेळी बेळगावचे DCP रोहन जगदीश व सर्व पोलीस अधिकारी उपस्थित होते. रेल्वे स्थानकासमोरील कारवार बस स्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ बुधवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 पासून तो कारवार बस स्थानकावरच होता. 8 वाजता तो मृतावस्थेत आढळला. कॅम्प पोलिसांनी सुमारे 25 ते 30 वर्षीय अनोळखी मृतदेह ताब्यात घेतला असून त्याची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सध्या बेळगाव परिसरातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून बेळगाव खानापूर रोडवरील D-मार्ट समोर असणाऱ्या रस्त्याकडे कुणाचेच लक्ष नसून या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याचा नाहक त्रास नागरिकांना होताना दिसत आहे.
तरी सुस्त प्रशासन याकडे कधी लक्ष देणार किंवा एखाद्या मोठ्या अपघाताची प्रशासन वाट बघत बसणार असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत। खड्ड्यांच्या बरोबरच या रस्त्यावर धुळीचे साम्राज्य देखील पसरल्याने वाहन चालवणे मुश्किल बनले आहे। लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे। डी मार्ट जवळील नेहरू नगर मधील रस्ता बऱ्याच दिवसांपासून नादुरुस्त होता, त्याबद्दल नागरिक संताप व्यक्त करत होते। तसेच रस्त्यांच्या दुरावस्थेबाबत वारंवार नागरिकांनी तक्रार करूनही दुर्लक्ष केले जात होते। अखेर आज आमदार आसिफ सेठ यांनी नेहरू नगरच्या आपल्या शेवटच्या दौऱ्यात आपण रस्त्याच्या कामाला प्राधान्य देणार असल्याचे सांगितले आणि आजपासून त्या कामाला सुरुवात झाली। सध्या बाजारपेठेत दिवाळीनिमित्त नागरिकांची मोठी गर्दी होत आहे, त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या वारंवार निर्माण होत आहे। तसेच नागरिक देखील आपल्या गाड्या रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे लावून खरेदीला जात असल्यामुळे इतर वाहन चालकांना त्याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे। आज रहदारी पोलीस बेळगाव दक्षिण विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी मिलेनियम गार्डन, BSC मॉल रोड, देशमुख रोड येथे रहदारीला अडथळा निर्माण करणारी सर्व वाहने हटवली व रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करून दिला। शतकाहून अधिकचा इतिहास असलेल्या रेडिओलॉजी तंत्रज्ञानामुळे रोगनिदान सुलभ झाले आहे। अलीकडे व्यापक आरोग्य सेवांना फायदेशीर ठरले आहे। अनेक प्रसंगात त्वरित व परिणामकारक उपचार सुरू करण्यासाठी रेडिओ तरंगही सहकारी ठरतात, असे काहेरचे उपकुलगुरू डॉक्टर नितीन गंगाणे यांनी सांगितले। KLE संस्थेचे डॉक्टर प्रभाकर कोरे इस्पितळ व वैद्यकीय संशोधन केंद्राच्या रेडिओलॉजी विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय रेडिओलॉजी दिन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते। आज बेळगाव शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली। यावेळी NCP राज्याध्यक्ष CS इनामदार यांनी सांगितले की राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षश्रेष्ठी शरद पवार यांच्या निर्देशानुसार राज्य समिती, सर्व जिल्हा समिती, तालुका व ब्लॉक स्तरावर सर्व समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर NCP तर्फे सदस्यत्व मोहीम सुरू करण्यात आली असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला NCPC चे नेते भेट देत आहेत। निवडणुकीसाठी योग्य उमेदवार शोधून काढण्याच्या सूचना मिळाल्या आहेत। ADGP CTS उमेश कुमार यांच्या उपस्थितीत उत्तर कर्नाटकातील सर्व जिल्ह्यातील आणि बेळगाव आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांची अपराध विमर्शा बैठक घेण्यात आली। या प्रसंगी अधिकाऱ्यांनी आपला सल्ला व सूचना दिल्या। यावेळी बेळगाव पोलीस आयुक्तालयाच्या व्याप्तीतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। बेडकेहाळ सर्कल शमनेवाडी मार्गावर 2 दुचाकींची समोरासमोर धडक बसल्याने दुचाकीवरील तरुण जागीच ठार झाल्याची घटना 9 रोजी सकाळी 11च्या दरम्यान घडली। शशिकांत जिन्नाप्पा खोत, पट्टणकुडे, वय वर्षे 46, राहणार शमनेवाडी, तालुका चिक्कोडी असे मृताचे नाव आहे। घटनेची नोंद सदलगा पोलिसात झाली आहे। एकसंबासह परिसरामध्ये 10 दिवसांपासून ऊस तोडणी सुरू झाली आहे, त्यामुळे ऊसाच्या वाड्याच्या माध्यमातून जनावरांच्या ओल्या चाऱ्याचा प्रश्न निकालात निघाला आहे। यंदा पावसाअभावी मोठ्या प्रमाणात ऊसाची वाढ खुंटल्याने कमी उतार पाहावयास मिळत आहे। ऊस तोडणी जोमात सुरू असली तरी दराबाबत मात्र संभ्रम कायम आहे। महाराष्ट्रातील कारखाने बंद असून अद्याप ऊसतोड सुरू नाही। यामुळे दोन्ही राज्यातील सीमावर्ती भागातील पशुपालक मोठ्या प्रमाणात चाऱ्यासाठी एकसंबा परिसरात येत असल्याचे पाहावयास मिळत आहे। गोकाक शहरात श्री क्षेत्र धर्मस्थळ ग्रामीण विकास योजना ट्रस्टच्या वतीने सामूहिक सत्यनारायण पूजा आणि धार्मिक सभेचे आयोजन करण्यात आले होते। जगद्गुरू श्री सदाशिवानंद महास्वामींच्या सान्निध्यात आयोजित या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्यसभा सदस्य इराण्णा कडाडी यांच्या हस्ते करण्यात आले। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।